नमस्कार. आज मी बनवणार आहे रव्याचा शिरा. तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे 1 वाटी रवा, थोडं 1 वाटीला थोडे कमी साखर आणि अर्धी वाटी तूप, थोडे बदामाचे काप आणि विलायची पावडर आणि दूध. तर चला मग आता आपण शिरा बनवायला सुरुवात करूया. चला तर मग आता तूप गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण बदामाचे काप थोडे तळून घेऊया. थोडे परतून झालेले आहे, त्यामध्येच आपण 1 वाटी रवा भाजून घेऊया. रवा छान लालसर होईपर्यंत भाजायचा आहे. आपला रवा छान भाजण्यात होत आहे, कलर पण चेंज झाला आहे. पुन्हा आणखी थोडंसं लालसर होईपर्यंत भाजू आपण. आपला रवा छान भाजून झालेला आहे, छान लालसर झालेला आहे, कलर पूर्ण चेंज झाला. तर यामध्ये आपण आधी साखर टाकायची. कोणी यामध्ये पहिले दूध टाकतात, नंतर साखर टाकतात, तर ते दाणेदार असा शिरा नाही होणार. म्हणून त्यामध्ये आधी साखर टाकायची. 1 वाटी रवा होते, त्यात थोडी कमी साखर ॲड करते आणि छान फिरवून घेते पहिले. छान पूर्णपणे फिरवून घ्यायचं साखर. आणि दूध गरम झालेलं होतं आपलं, त्यामध्ये दूध ॲड करूया. किती पातळ आहे, नंतर ते शिजल्यानंतर छान घट्ट येतात आणि मऊ पण होतात. 1 वाटी रवा आहे, तर त्याला जवळपास 3 वाट्या दूध लागलेलं आहे. आता एक वाफ येऊ द्यायची, मग शिरा आपला मऊ आणि मोकळा तयार होतो. मंद आचेवर थोडी वाफवून घ्यायचं म्हणजे. तर बघूया आपला शिरा तयार झाला आहे का. किती छान मऊ आणि मोकळा पण झालेला आहे, पहा. आणि दाणेदार पण आहे, किती सुंदर झाला आहे. त्यामध्ये टाकूया विलायची पावडर. आणि छान मोकळा पण झालेला आहे आणि दाणेदार पण आहे, नरम पण आहे. पहा किती छान खुला खुला आहे.
छान झालेला आहे. आता गॅस बंद करूया आणि एका डिशमध्ये काढून घेऊया. तयार आहे आपला दाणेदार रव्याचा शिरा. मस्त खा, स्वस्त राहा. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. मुलांची काळजी घ्या, आईवडिलांची पण. नमस्कार.